राजकारणी घेणारच. तर त्यांचा दोष नाही की तुमचा दोष आहे. तुमचं हिंदुत्व आधी तुम्ही प्रखर बनवा, तेजस्वी बनवा, धारदार बनवा, की ज्या सगळ्या शत्रूंना त्यांच्या पुढे काही कुठल्याही गोष्ट करताना त्यांना 10 वेळा विचार करावा लागेल. आज भगवान रामाबद्दल एवढं बोलण्याचं धाडस ज्ञानेश महाराज करतो आणि शरद पवारांच्या बरोबर करतो. त्या अर्थी त्यांना माहिती आहे की हे काही केलं तरी आपले कसे कुठलीही प्रतिक्रिया उठणार नाही. आपण शांतपणे सगळं सहन करणार आहोत आणि असं शांतपणे सहन करण्याची सवय आपल्याला लावलेली आहे. ही शांतपणे सहन करण्याची सवय जर आपली मोडली नाही तर हे सगळे गैरफायदा घेत राहणारच. त्यांचा विचार आहे त्याप्रमाणे शरद पवार चालणारच आहे. तुम्ही तुमचा विचार का सोडला हा मला सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना महाराष्ट्रातला प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जर हिंदुत्वाची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, इथे संघाचा जन्म झाला आहे, इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मूळ प्रेरणा दिलेली आहे तुम्हाला आणि ती तशी असताना देखील आज आपण सगळं विसरलेलो आहोत. मग त्याचा अर्थ उपयोग काय होतो आपल्याला? आपण जर आपल्या प्रेरणा विसरलेलो तर आपल्या तिथले प्रखर नाही आहे.